बकासुराचा वध सुद्धा या जतमध्ये झालाय। प्रभू रामचंद्र जेव्हा ज्या वाटेवरून जायचे तेव्हा तिथं महादेवाच्या लिंगावरती 3 पट्ट्याच्या खुणा करायचे। मी सातत्याने या मतदारसंघामध्ये फिरत असताना काही बाबी समोर आलेल्या आहेत। जत ही दुष्काळाची भूमी नाही, 2 वर्षानंतर हा कलम कायमचा पुसून जाईल, परंतु या सगळ्या परिसरात फिरल्याच्या नंतर ही बाब लक्षात आली की जत ही दुष्काळाची भूमी नाही, जत ही देवांची भूमी आहे। आणि म्हणून आज मी आपल्या माध्यमातून सरकारच्या समोर काही बाबी आणू इच्छितोय। प्रभू रामचंद्रांच्या पासून या भूमीला एक देवत्वाचा इतिहास आहे। प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेकडे निघाले होते तेव्हा या भागातून गेलेले आहेत आणि तसे सगळे पुरावे हे इतिहासामध्ये आहेत। प्रभू रामचंद्र जेव्हा ज्या वाटेवरून जायचे तेव्हा तिथं महादेवाच्या लिंगावरती 3 पट्ट्याच्या खुणा करायचे आणि अशा खुणा जत, मुचंडी, सिद्धनाथ आणि जतच्या बाजूला कर्नाटक हद्दीमध्ये रामतीर्थ आणि कोटलगी म्हणून गाव आहेत। हिथं जी महादेवाची लिंग आहेत त्याच्यावरती हे 3 पट्टे ओढलेले आहेत। बकासुराचा वध सुद्धा या जतमध्ये झालाय। भीमानी जो बकासूर रोज नरबळी घ्यायचा, नरबळीसाठी हा चटावलेला बकासूर, याचा वध महाकाय पैलवान भीमानी या जतमध्ये घेतला आणि म्हणून त्याच्या जेव्हा जेव्हा अशा असुरी बाबींचा पराभव केला जायचा तेव्हा ते एक लिंग स्थापन करायचे आणि जतमध्ये एक महाकाय लिंग, म्हणजे इतकं मोठं लिंग मी तर बघितलं नाही जे माणसाच्या कवेमध्ये बसू शकत नाही, इतक्या मोठ्या लिंगाची स्थापना जत शहरामध्ये आहे आणि ते बंकेश्वर नावानं ते मंदिर आजही प्रसिद्ध आहे। प्रश्न घ्या आता प्रश्न। नाही, मला हे जरा व्यवस्थित सांगितल्यानंतर त्या प्रश्नावरती येता येईल। मला एक 5 मिनिटाचा जास्तीचा वेळ द्या। आणि म्हणून सर्व लक्ष अध्यक्ष महोदय, ही भूमिका समोर आल्याशिवाय तुम्ही देवभूमी माझी जी मागणी आहे त्याला तुम्ही मान्यता देऊ शकत नाही। सिंदूर नावाचा जो राजा होता, या सिंदूर नावाचा जे मंगलमूर्ती गजाननाने सिंदूर राक्षसाचा वध केला, ते सिंदूर गाव पण माझ्या जतमध्ये आहे। सिंगनहाळी नावाचं गाव हे पण जतमध्ये आहे, ते पण राजाच्या नावानं आहे। म्हणजे मला सांगायचं असं आहे की ही भूमी देवाशी संदर्भित आहे आणि म्हणून काल राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते देवभूमी जत नावाचं कॉपी टेबल बुक आम्ही काल प्रकाशित केलेलं आहे। आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतोय की या माझ्या मतदारसंघामध्ये अशी मंदिरं आहेत की जिथं 1 लाखापासून 10 लाख लोक दरवर्षी दर्शनाला येतात। ती कुणाची तरी कुलदैवत आहेत, कुलदेवी आहेत। मी ग्रामदेवांचा यामध्ये उल्लेख केला नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जत तालुक्यामध्ये 36च्या वर अशी मंदिर आहेत की जिथं लाखो लोक दरवर्षी येतात। त्यामध्ये यल्लामा देवी आहे जत, त्यामध्ये अंबामाता मंदिर जत, काळभैरव बिळूर, उमराणीला धानम्मा देवीचं जन्मगाव आहे, खलाटीला लक्ष्मी मातेचं पवित्र मंदिर आहे, प्रश्न घ्या। डोरलीला ब्रह्मनाथाचं मंदिर आहे, सिद्धनाथाचं मंदिर कुंभारीमध्ये आहे, जिथं साप आज जरी चावला, विषारी साप, कुणी त्याला अंधश्रद्धा म्हणेल, परंतु त्या मंदिरामध्ये आणून दिवसभर ते लोक ठेवतात आणि त्याचं कसलंही विष उतरतं। आता ही परिस्थिती आहे। दुर्गा मातेचं मंदिर आहे कुंभारीला, कोसारीला, मसोबाचं मंदिर आहे आपल्या बेवनूरला, आपल्या सर्वांची कुलदेवी बनशंकरीचं मंदिर आहे बनाळीला। अध्यक्ष महोदय, इतकी मंदिरं माझ्या तालुक्यामध्ये आहेत। बिसल सिद्धेश्वराचं मंदिर प्रश्न घ्या। हेच प्रश्न आहे ना, प्रश्न मांडा ना, उत्तर दिल ना। प्रश्नच हा आहे, जी 36 मंदिर आहेत या तालुक्यामध्ये, गुड्डापूरला धानम्मा देवीचं मंदिर आहे, एका दिवशी यात्रेला 10 लाख लोक येतात। संगतीर्थला गुड्डापूरला आल्यानंतर यावं लागतं। वळसंगच्या केंचराया मंदिर आहे, तिथं करीभ्रम आहे। हे जे मलकार सिद्धाचं मंदिर, त्यांचा जन्मच तिथला आहे। बेळण सिद्धाचा जन्म जत मधला आहे। जे भिवर्गीला मंदिर आहे, ज्याला तीर्थक्षेत्र बचा दर्जा माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिलाय, दरिबाचं मंदिर आहे, जे मंदिर महाराष्ट्रात आहे आणि त्याचं अंगण कर्नाटकामध्ये आहे, तिथं 10 लाख लोक येतात। रामेश्वराचं मंदिर तिथं आहे।
काळभैरवाचं मला मागणी ही करायची आहे की हे जर इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये सरकारनं सर्वे करावा, या तालुक्याचा सर्वे करावा, इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये जिथं लाखो लोक येतात, तर याबाबतचा एक सरकारनं निर्णय करून जतला देवाची भूमी म्हणून राज्य सरकारनं घोषित करावं, देवभूमी म्हणून घोषित करावं. जसं उत्तराखंड राज्य हे देवभूमी म्हणून घोषित केलंय, तशा धर्तीवरती राज्य सरकारनं देवभूमी जत हे मंत्री महोदय. घोषित करावं. ह्याचा एक विकास आराखडा तयार करावा, एखादी समिती गठीत करावी आणि त्या समितीला तुम्ही सर्वेला पाठवा. यातलं एकही आम्ही चुकीचं सांगत नाही. 6-7च्या वर मठ आहेत. लिंगायत समाज माझ्या मतदारसंघामध्ये खूप आहे आणि ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. चला, जर मंत्री महोदय देवभूमी उत्तर द्या. जत तुम्ही घोषित केली, उत्तर घ्या. देवभूमी जत तुम्ही करणार का आणि त्याचा एक विकास आराखडा राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करून एकत्रित सर्किट करून डेव्हलपमेंट करण्याचा विचार सरकार करणार का, हा माझा प्रश्न आहे. मंत्री